350 वर्षापूर्वी मुठभर मावळ्यांना हाती घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि तेजस्वी आणि ओजस्वी असा रक्तरंजित इतिहास घडवला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पाईक असलेल्या मुरारबाजी देशपांडे यांच्या आयुष्यातील एक रणसंग्राम मी तुमच्या समोर मांडतोय. मिर्झा राजा आणि दिलेर खान असे दोन लढवय्ये सरदार आपल्यासोबत मोठा फौज फाटा घेऊन स्वराज्यावर चालून आले होते. महाराज गड किल्ल्यांच्या बंदोबस्ताची पाहणी करत होते. महाराज पुरंदरगडावर आले. पुरंदरगडाची जबाबदारी महाराजांनी मुरारबाजी देशपांडे या शूर शिलेदारावर सोपवली. राजांची जी काही खास निष्ठेची माणसे होती त्यात मुरारबाजींचा अग्रक्रम होता. ओठावरच्या पिंजारलेल्या मिशा, चमकदार नेत्र आणि कमवलेले पोलादी शरीर तर ते वज्र लेपासारखे कठीण होते. या शरीरात एखाद्या पर्वत शिखराला नतमस्तक करण्याची प्रचंड ताकद होती. त्यांचे आणखी एक विशेष म्हणजे महाराजांचा शब्द त्यांना वेदासारखा पवित्र होता. त्या शब्दाखातर ते आपल्या प्राणाचे बलिदान देण्यास सदैव तत्पर असत. असे हे बाहुबली मुरारबाजी देशपांडे राजांची आज्ञा ऐकण्यास आतुर झाले होते. राजे म्हणाले, मुरारबाजी, जी महाराज, मुरारबाजी आपल्या स्वराज्याचे कोवळे रोपटे चिरडून टाकण्यासाठी मिर्झा राजा आणि दिलेर खान चालून आले आहेत. सोबत त्यांनी प्रचंड अशी फौज आणि जबर असा तोफखाना आणला आहे. आता ते पुण्यात तळ घालून बसले. बहुतेक या रणांगणाचा पहिला मान पुरंदरलाच मिळेल. तेव्हा या जबर शत्रू विरोधात गड लढवण्याची जोखीम तुमची. मुरारबाजी म्हणाले, महाराज, जोवर गडावर हा मुरारबाजी उभा आहे तोवर गडावर शत्रू येणार नाही याची खात्री बाळगावी. असं काही रणगंधर बाजू की शत्रूंच्या प्रेतांचा खच पडलेला दिसेल. महाराजांना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. त्यांनी मुरारबाजींना आवेगाने मिठीत घेतले. हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाने पछाडलेल्या व त्यापायी प्राणाची बाजी लावणाऱ्या सह्याद्रीच्या दोन सुपुत्रांची ती भेट होती. भरल्या मानानं दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवसापासून साऱ्या 12 मावळ्यात हकाटी उठली. घोड्याच्या दापाने मुलूक हदरून गेला. गावागावात नुसत्या होळ्या पेटल्या. घरादाराची राख होऊ लागली. बायका पळवल्या जाऊ लागल्या. वेठबिगारी करण्यासाठी माणसांचे तांडे दावणीला बांधले गेले. मुघलांच्या भीतीने गावाच्या गावी ओस पडली. लोकांनी राणावनाचा आश्रय घेतला. मिर्झा राजा आणि दिलेर खानाच्या फौजेने 8 दिवसात शिवाजीराजांच्या मुलगावर शाही वरवंटा फिरवला होता. दिलेर खान प्रचंड फौजेनिशी पुरंदरच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. तोफांचा भडीमार सुरू झाला. तोफांचे लाल भडक गोळे किल्ल्यावर बरसू लागले. गडावर मुरारबाजींनी युद्धाची तयारी ठेवली होती. गडावरून तोफगोळे मुघलांच्या सैन्यावर आभाळातून अंगार ओतल्यागत बरसू लागले. कित्येक दिवस हे रणगंधन असंच चालू राहिलं. दिलेर खानाने गडाला वेढा दिल्याने मुरारबाजींना मिळणारी रसद तुटली. दारुगोळा संपला. दिलेर खानाच्या सैन्याला मात्र जोर चढला. दिलेर खानाच्या तोफांनी माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेर खानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला. बलदंड पुरंदर गडाची अवस्था एकदम बिकट झाली होती. तटाला खिंडारे पडले होते. बुरुज ढासळले होते. आता बाले किल्लाही धोक्यात आला होता. मुरारबाजींनी निर्णय घेतला, बाले किल्ल्याचं दार उडून शत्रू तुटून पडायचं. ते आपल्या मावळ्यांना म्हणाले, वीर मावळ्यांनो, आपला किल्ला आता संकटात आहे. लढता लढता मरण्याची वेळ आली आहे. पण मरताना गनिमाची 10-10 मुंडकी उडवायची. शत्रूला देह माय धरणी ठाय करून सोडायचं. शौर्याची पताका फडकवून जायचं. इतिहास निर्माण करून जायचं. चला चला चला, शिवरायाला दिलेला शब्द पाळूया. मावळ्यांच्या अंगात वीरश्री संचारली. मावळ्यांनी आपल्या तलवारी हवेत उंचावून हर हर महादेवची गर्जना केली. ते मराठे वीर वादळ वाऱ्यासारखे खाली घोंगावर सुटले. अग्रभागी मुरारबाजी होते. खालून वरती येणाऱ्या शत्रूवरती मराठ्यांनी चौतळून हल्ला केला. मराठ्यांचा आणि मुरारबाजींचा तो आवेश पाहून मोगल सैनिक एकदम भयभीत झाले. ते मागे फिरून पळू लागले. पळणाऱ्या सैनिकांवरती मावळे तुटून पडले. गनिम कापला जात होता. मुरारबाजींची तलवार सपासप चालत होती. समोरील हशमांची उडकी धडाधड उडत होती. धड खाली कोसळत होते. कोयत्याने उसाचा फन्ना उडवा असे शत्रू कापले जात होते. मुरारबाजींचा आणि मराठ्यांचा आवेश पाहून मोगल सैनिक एकदम भयभीत झाले. मराठी दिलेर खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावा धाव, किंकाळ्या, आरडाओरड याचा हाहाकार उडाला.
दिलेर खान घाईघाईने हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिलं, त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजींची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात, तर कोणाच्या कंठात घुसत होती. या एकट्या वीराला मुघलांनी चोरू करून हेरले. इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला, थांबा. मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. क्षणभर लढाई थांबली. दिलेर खान मुरारबाजींना म्हणाला, कोण आहेस तू? मुरारबाजी म्हणाला, मी मुरारबाजी. मुरारबाजी, शिवाजी राजांच्याकडे असे शूर शिपाई आहेत? हो, म्हणून तर आम्ही पातशाही सुलतानांच्या छाताडावर पाय राहून हे नवे स्वराज्य निर्माण केलं आहे. खरा मर्द पुरुष आहेस तू. तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाह तुला सरदारगी देतील, जहांगीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले आणि तो रागाने लाल झाला आणि चौथाई म्हणाला, अरे थुंकतो तुझ्या सरदारगीवर. मला काय समजलंस? तुझ्या फौजेतल्या हजमांसारखा मी भारतीय सैनिक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पैक आहे मी. तुझा कौल घेतो की काय? असं म्हणत आपल्या कमरेवरचा पट्टा घेऊन मुरारबाजी दिलेर खानावर धावला. तुफान कत्तल करत सुटला. दिलेर खानही रागाने लाल झाला. त्याने धनुष्य हातात घेतला. धनुष्याला बाण लावला आणि बेभान होऊन लढणाऱ्या मुरारबाजींच्या वरती बाण सोडला. बाण थेट मुरारबाजींच्या कंठात घुसला. मुरारबाजी खाली कोसळले, धारातीर्थी पडले. पुरंदरचा हा मराठा वाघ वाघासारखा लढला. याची बातमी जेव्हा शिवरायांना समजली, राजांनी आपल्या अश्रू मोहरांचा अभिषेक त्यांच्या देहावरती ढाळला, त्यांच्या देहावरती ढाळला, त्यांच्या देहावरती ढाळला.